असा ना वाव, असं बघूनच ना असं तोंडातून असं वाव निघतंय. वाव, एवढी बद्रीनाथ मंदिर आहे, एकदम सेम हुबेहूब मंदिर असं आहे. जय बद्री विशाल. आणि त्यामध्ये नाही बघ असा गोड म्हणून शिरा असणार. बद्री विशाल प्रसाद ना एक नंबर टेस्टी आहे. बघ किती मस्त अशी ना सजावट केलेली आहे फुलांनी. नमस्कार सर जी. आणि कैसा लग रहा है आपको यहाँ पे आके? मोदी जी चाहते सनातन धर्म आगे को बढ़े, आगे बढ़े. ठीक है, बोलो बद्रीनाथ महाराज की जय. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो आज आपण आलो आहे वसईला. वसईला काय माहिती आहे, वसईमध्ये आहे ना बद्रीनाथचे जे मंदिर आहे ना उत्तराखंडचं, ते तसेच्या तसे सेम टू सेम हुबेहूब प्रतिकृती आहे ना वसईमध्ये उभारण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत असेल ना तर गेल्या मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी आहे ना मी विरारमधला द्वारकाधीश मंदिराचा मी ब्लॉग बनवला होता. आणि ज्यांनी ते बनवलं ना त्यांना 12 वर्ष लागली द्वारकाधीश मंदिर बनवायला. आणि हे जे बद्रीनाथ मंदिर आहे ना त्यांना पण तेवढाच कालावधी इकडे पण लागलेला आहे. आणि त्यांना आहे ना 4 धाम इकडे वसई विरारमध्ये बांधायचे. तर आता 2 धाम तर झालेले आहेत आणि आता अजून 2 धाम बांधायचे आहेत. तर आज आहे ना त्याची प्रतिष्ठापना आहे. तर आता ना आपण वसईला पोचूया. कसं यायचं काय यायचं ॲड्रेस प्रॉपर मी तुम्हाला सांगतोय. तर आता आपण अंधेरी स्टेशनवर आहे. तर पहिला आपण संतोषभाई येतोय. तर इकडनं आपण वसईला पोचूया आणि ठिकाणा कसं आहे तर मी तुम्हाला पुढे सांगेल. तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग. सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हाईपचे पॉईंट ज्या तिथे तुम्ही कमेंट करता आणि कमेंट करायची आहे ओम नमः शिवाय. आपण आता तिकीट काढली. आता अंधेरीवरून आपण यात्रा सुरू करणार आहे आणि एकाचे 30 रुपये आणि दोघांचे 60 रुपये. मी आणि संतोषभाई असणार आहे. तर आता ना आपण अंधेरी स्टेशनवर पोहोचलो आहे. विरार फास्ट यायची आपण आता प्रतीक्षा करूया, लवकरच येईल. तिथपर्यंत आपण संतोषभाई आहे ना त्यांची वाट बघूया. तर संतोषभाई आलेले आहेत आणि आपल्याबरोबर डहाणू महालक्ष्मीला पण होते. तर आता आपण चाललो आहे कुठे, वसईला बद्रीनाथ मंदिर. तर आपण अंधेरीवरून आता सुरू करूया इकडनं. इकडे आता आहे ना विरार फास्ट आलेली आहे आणि ही आता 12:21ची आहे. टाईमच्या पहिला झालेली आहे. तर ही पकडूया आणि आपण आता वसईला भेटूया डायरेक्ट. तिथपर्यंत तुम्ही थोडं सिनेमॅटिक एन्जॉय करा ट्रेनचे. आता आपण पोहोचलोय वसई रोडला आणि आता आपल्याला जायचं आहे वसई वेस्टला जायचं आहे. आणि तिकडनं आपण बघूया आता तिकडनं काय सोय आहे, बस वगैरे रिक्षा वगैरे काय भेटते ते बघूया आपण. पहिलं आपण बाहेर निघूया इकडनं. मग तुम्हाला जसं जसं पुढे इन्फॉर्मेशन असेल ना मी देत जाईल. चला आता आपण वसई वेस्टला आलोय स्टेशनच्या बाहेर. आणि हा बघा हा नवघर बस स्थानक आहे. आणि इकडनं तुम्ही ना सांगायचं सन सिटी बद्रीनाथ मंदिर कोणी पण सांगितलं, पण बसची ना फ्रिक्वेन्सी कमी आहे. एक पण बस नाही दिसत इथे, खूप वेटिंग आहे. म्हणून आपण ना पुढे झालो आणि आता आपण रिक्षा बघूया तिकडनं. चला आता आपण रिक्षा पकडली आहे. इथे आहे ना वसईमध्ये आहे ना शेअरिंग रिक्षा नाही जातात तिथपर्यंत. तर आम्ही आहे ना प्रायव्हेट रिक्षा केलेली आहे आणि 60 रुपये घेतलेले आहेत तिकडे जायचे. तुम्ही येणार ना इकडे तर तुम्ही पण अशी प्रायव्हेट रिक्षा करून जावा. आता आपण आहे ना डायरेक्ट मंदिरात इथे भेटूया. चला क्या नाम भाई तुम्हारा? मेरा नाम शोएब है. शोएब भाई, कितना टाइम लगता है यहाँ से?
10 मिनट में पहुंचा देगा शोएब भाई. तर आता आपण आहे ना इकडनं वसईला आलोय बाहेर आणि मंदिराच्या इथे भेटूया आपण डायरेक्ट. चला, शोएब भाईने आपला चॅनल पण सबस्क्राईब केलेला आहे आणि आपल्याला इथपर्यंत सोडलेलं पण आहे. थँक्यू बाय. तर आता आपण पुढे जाऊया आणि हे बघा आता आपण लोकेशनवर तर पोहोचलो. इथे हे बघा श्री बद्रीनाथ मंदिर प्राण प्रतिष्ठा स्थापना आहे आणि हे बघा 18 ते 22 एप्रिलपर्यंत आहे आणि आज 22 तारीख आहे. आज याचा मुख्य सोहळा आहे आणि हा याचा गेट आहे आणि समोरच तुम्हाला मी दाखवतो. भव्य असा ना वाव, असं बघूनच आहे ना असं तोंडातून असं वाव निघतंय. वाव, एवढी सुंदर वास्तू ही दिसते. ही बघा मस्त एकदम. आणि आता आपण ना पुढे जाऊन ना इथला सगळा सोहळा आपण आहे ना अनुभवूया. हे बघा आपल्या समोरच आहे बद्रीनाथ मंदिर आहे आणि तुम्ही आहे ना उत्तराखंडचं आहे ना तुम्ही हे मंदिर बघणार ना बद्रीनाथ मंदिर, तर एकदम हुबे उभं आहे. चाहे पहिले तुम्ही गेलात की माहिती नाही, पण तुम्ही नाही गेला असेल ना तर आहे ना गुगलवर सर्च करा आणि त्याची इमेज बघा आणि ही इमेज बघा. एकदम हुबेहूब स्ट्रक्चर आहे आणि आतली जी मूर्ती आहे ना ती पण एकदम हुबेहूब आहे. मस्त एकदम. चला, आता आपण आतमध्ये आलोय आणि पहिला जण आहे बघा इथे पाण्याची व्यवस्था मस्त अशी केलेली आहे. थंड पाणी आहे फिल्टरवाला आणि तिथे आपण आतमध्ये चाललो आहे ना तर इथे भोजनाची पण व्यवस्था आहे. हे बघा मस्त एकदम. हा फक्त मला वाटतं आजच असणार आहे. बाकी इथे ना तुम्हाला हार ओटी वगैरे इथे सगळं सामान तुम्हाला इथे मिळणार आहे. हे बघा अशी ओटी येणार. हे कितीला ताई? कितने काय? हे बघा पूर्ण घेणार ना 150 रुपयाला आहे. इथे त्याच्यामध्ये नारळ येणार, फूल आणि प्रसाद आणि इथे अगरबत्ती येणार आणि हार पण आहे. हे बघा हार पण आहे इथे. हे बघा अलग अलग प्रकारचे माळा वगैरे इथे आणि हे बघा मंगळसूत्र पण आहे तिथे. तुम्ही बघणार नाही ते बाहेर ठेवलेलं आहे. काय दादा मंगळसूत्र आहे? कितीला आहे? हे बघा 250 रुपयापासून स्टार्ट आहे तिथे आणि असे तुम्हाला येणार आहे तिथे. हे बघा अशी ज्वेलरी आहे इथे मस्त एकदम. हे बघा आता आपल्या समोर आहे ना बद्रीनाथ मंदिर आहे. एकदम सेम हुबेहूब मंदिर असं आहे. बघा एकदम जबरदस्त वाटतंय. हे बघा मस्त. आपण आहे ना आतमध्ये जाऊन पण बघणार आहे आणि हे बघा आता ना ते जेवणाचा वेळ झालेली आहे आणि इथे हे बघा दर्शनासाठी लाईन पण लागलेली आहे. तर आता आपण आहे ना पहिलं जेवून घेऊया कारण का दर्शनाला लाईन खूप आहे आणि मी जेवणामध्ये काय प्रसाद आहे ना मी तुम्हाला सगळं दाखवतो. चला आपण मग जेवून घेऊया पहिलं. आता आहे ना मी तुम्हाला प्रसादामध्ये काय काय ते दाखवतो. हे बघा अशी सेवा चालली आहे बद्रीनाथ मंदिरामध्ये. हे बघा पहिली तर इथे ना छोले बटाट्याची मस्त अशी भाजी आहे. हे बघा आणि त्यानंतर ना रमेश पहिले आपल्याला भाजी दिली आहे छोले भटुरेचे आणि नंतर नाही बघा ते पुरी देणार. हे बघा त्यानंतर आपण घेऊया भात घेऊया. जय बद्री विशाल. आता मस्त असा भात दिला आणि भातावर आहे ना डाळ असणार आहे. तर मस्त अशी डाळ येणार आपल्याला. जय बद्री विशाल. बघा इथं थोडासा डाळले बस आणि त्यामध्ये जय बद्री विशाल आणि त्यामध्ये नाही बघा असा गोड म्हणून शिरा असणार आहे. मस्त आहे त्यामध्ये. बघा असे आहे ना इथे सगळं जय बद्री विशाल. हे बघा इथे मस्त असं ना खाली बसून पारंपरिक जेवतात आहे आणि आपण पण असंच कुठेतरी जेवूया बसून. चला आता आपण प्रसाद घेतला आहे आणि हे बघा यांच्यासोबतच आहे ना आपण पण इकडे पंगत मांडलेली आहे. हे बघा मी इकडे बसलोय. संतोष भाई इकडे. काय संतोष भाई? अशी जेवायची मजाच अलग आहे ना. हे बघा मस्त एकदम. आता मी पण असंच जेवणार आहे इथे. ज्योतीला पण असं आवडतं जेवण. आम्ही एन्जॉय करतो असं जेवण. चला आता आपण इकडे जेवून घेऊ पहिले. प्रसाद ना एक नंबर टेस्टी आहे आणि शिरा तर माझा फेवरेट आहे आणि मस्त आहे ना एकदम. ते खाली बसून आहे ना एकदम एन्जॉय करतो आम्ही प्रसाद. चला आता जेवून घेऊया आणि मग पुढे भेटूया आपण. चला जेवण तर करून आपलं झालेलं आहे. मस्त असा प्रसाद आपण जेवलो आहे आणि आता वाजले आहेत 2 वाजलेत आणि त्याची जी दर्शनासाठी आता चालू करणार आहे 4 वाजता. तिथपर्यंत आपण आहे ना इथे आजूबाजूला काय ते मी तुम्हाला सगळं दाखवतो. आता नाही बघा दर्शनाला लाईन चालू झाली आणि लाईन आहे ना हे बघा लागलेली आहे इथे. बघा केवढी लाईन लागलेली आहे.
वरपर्यंत. आता आपण आतमध्ये जाऊन आहे ना दर्शन घेऊया. चला आता आपण इकडनं एंट्री केली आणि हे बघा हे मंदिर आहे इथे. आणि इथे खाली काय आपण बघूया. हे बघा इकडे खाली आपल्याला असा हॉल दिसतोय. त्याला आपण हे बघा इथे हॉल आहे आणि जे वरती चाललंय ना मंदिरात ते इथे खाली आहे ना स्क्रीनवर इथे दाखवतात आहे. मस्त इथे बसायला चेअर वगैरे आहे आणि खूप थंड वाटतं इथे. आता आपण फर्स्ट फ्लोअरला वरती जाऊया. आता ना आपण खाली हॉल बघितला आणि आता आपण आहे ना हे बघा पायऱ्यांनी वरती जाऊया. तुम्हाला मंदिरात जेव्हा यायचं असेल ना तेव्हा इथे वरतीच चढायला लागणार आहे आपल्याला आणि इकडनं दर्शन होणार. हे बघा किती मस्त अशी ना सजावट केलेली आहे फुलांनी. वाव एकदम मस्त आहे आणि सुंदर असा प्रवेशद्वार आहे. दोन्ही साईडला आहेत ना हे बघा सिंह आहेत. आतमध्ये बघूया आता. हे बघा आपण समोरून तिकडे दर्शन करून आलो आणि इथे बघणार ना इथे हॉल पण आहेत आणि हा बघा हा मस्त सीन दिसतोय तुम्हाला. इथे ओपन प्लॉट आहे पूर्ण. हा बघा मस्त एकदम. आणि हे बघा असे हॉल आहे तिथे. हे मंदिराच्या बरोबर बागेत आहे आणि इथे आपल्याला नाही बघा भगतसिंग कोश्यारी आपल्याला बघायला मिळणार आहे. नमस्कार सर जी. आणि कैसा लग रहा है आपको यहाँ पे आके मंदिर में, कैसा लगा? मंदिर कहीं भी हो, हाँ एकदम रेगिस्तान में भी हो, हाँ एकदम समुद्र के बीच में भी हो, हाँ एकदम बियाबान जंगल में भी हो, तो मंदिर है. बराबर मंदिर का मतलब वहाँ मन लगेगा ही लगेगा. बराबर. अगर मंदिर में मन नहीं लगे तो मंदिर का आएगा. बराबर. इसलिए स्वाभाविक है कि देखो कितने लोग आ रहे हैं. बराबर. कितने यहाँ पर श्रद्धा से लोग आए हुए हैं. सही है. स्वाभाविक रूप से मंदिर बना है, अच्छा बना है. हमारे भक्तों ने यहाँ शासन यहाँ के लोग और फिर उत्तराखंड के लोग सबने मिल करके इतना सुंदर मंदिर बनाया. और उस समय यहाँ अच्छे अच्छे भजन कीर्तन उपदेश और प्रवचन होंगे और इसके माध्यम से हमारा जो मोदी जी चाहते सनातन धर्म आगे बढ़े. ठीक आहे. बोलो बद्रीनाथ महाराज की जय. हे बघा इथे ना तुम्हाला दिसतंय इथे ना हे 3-4 दिवस झाले इथे प्रोग्राम होत होते. आज शेवटचा दिवस असणार आहे. तो प्रोग्राम वगैरे काय असतात भजन वगैरे बाकी आहे बघा. इथे हा असा मस्त असा ओपन प्लॉट आहे. संध्याकाळी तर खूप मस्त सनसेट वगैरे आपल्याला इथे एन्जॉय करता येणार आहे. बाकी हे बघा असे आणि टॉयलेट बाथरूमची पण सोय आहे इकडे. इथे फर्स्ट फ्लोअरला आपण आणि वरती पण त्याचा 2 फ्लोअर आहे. तर मला दाखवता येईल तर मी तुम्हाला दाखवेल. हे जे मंदिर आहे ना हे दिवसाला सुंदर दिसतात आहे पण रात्री पण आहे ना खूप सुंदर दिसतात लाईट वगैरे लागल्यावर. जर आपल्याला पॉसिबल आहे तर आपण घेऊ, नाही तर आपण तुम्हाला मी सिनेमॅटिक तर सगळे दाखवलेच आहे.
लीजिए और फिर नीचे जा। मित्रांनो, आज आपण व्हिजिट केलं होतं बद्रीनाथ मंदिर, जे वसई वेस्टला आहे. खूप जणांना माहिती पण नसेल, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि पूर्ण डिटेलिंग हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला कसं यायचं आहे, किती रुपये त्याचे तुमचे रिक्षाचे वगैरे चार्जेस वगैरे, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि वेळ जी असणार आहे ना, ही आता सध्या फुल डे असणार आहे, कारण का नवीन आहे. तर दर्शनासाठी खूप जण येतात वगैरे. आणि हा जो महाप्रसाद वगैरे होता ना, हा फक्त आजचा दिवसच होता, नाहीतर उद्या वगैरे असं नसणार आहे ते. नाहीतर तुम्ही बोलणार महाप्रसाद वगैरे ते पुढे असतील तर ते लोक ठेवतील, बाकी आपल्याला काय माहिती नाही. बाकी आहे ना, एकदम मस्त मंदिर बांधलेलं आहे, हुबहू मंदिर बांधलेलं आहे. आणि हे वसई वेस्टला झाला आणि एक विरार ईस्टला जाणार ना, तर तिकडे तुम्हाला द्वारकाधीश मंदिर आहे. म्हणजे हे दोन्ही एकदम मस्त मंदिर आहे. आणि आपली जीवदानी आई तर आहेच आहे. तर ना, तुम्ही या इथे दर्शनाला, आपला सनातन धर्म वाढवा. आणि आपल्याला इकडे पूर्व राष्ट्रपती श्री भगतसिंग कोश्यारीजी पण भेटले आपल्याला. तर आता ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतोय. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.